तर नमस्कार लाडक्या बहिणो. तर एक तुमच्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे कशी मे महिन्याचा हप्ता कधी येईल आणि मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्यामध्ये जे बहिणींना भेटला नाही त्यांना पैसे आता याच्या पुढचे पैसे भेटतील का नाही भेटतील. तर हे दोन प्रश्नांची आपण उत्तरं या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तेव्हा तुम्हाला समजेल की नेमका जे लाडक्या बहिणींना पैसे भेटले नाहीत त्यांना आता याच्या पुढचे पैसे भेटतील की नाही भेटतील, आणि जे लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते भेटले आहेत तर त्यांना जो मे महिन्याचा हप्ता आहे तो कधी भेटेल. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तेव्हा तुम्हाला समजेल. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबद्दल सर्वात मोठी अपडेट कोणती आहे ती. मे महिन्याचे पैसे कधी येऊ शकतात, अजून अनेक महिन्यांच्या खात्यात पैसे आले का नाहीत आणि काय नवीन माहिती समोर येत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तेव्हा तुम्हाला समजेल की नेमकी आपल्याला पैसे कधीपर्यंत भेटू शकतात आणि भेटण्यासाठी काय करावे लागेल आणि नेमका कोणत्या बहिणींना पैसे भेटू शकतात. तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. सध्या राज्यभरातील लाखो महिला मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. अनेक महिलांचा एकच प्रश्न आहे, मे महिन्याचे पैसे कधी येतील. तर पहा, कोणतीही सरकारी योजनेचा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सरकारच्या निर्णयानुसार आणि DBT सिस्टमद्वारे केली जाते. त्यामुळे प्रत्येक वेळी सर्वांच्या खात्यात एकच दिवशी पैसे जमा होतीलच असं नाही. काही लाभार्थ्यांना पैसे लवकर येतात तर काहींना पैसे थोडे उशिरा येऊ शकतात. म्हणून जर तुमच्या खात्यात पैसे अजून आले नसतील तर लगेच चिंता करू नका, थोडे दिवस वाट पहा. म्हणजे कसं अजून सरकारने कसं म्हणजे GR काढला नाही, कारण कसं हा जो मे महिना म्हणजे कसं त्यांनी सांगितले मे महिन्यामध्ये संपला की आपल्याला जो हप्ता आहे तो जून महिन्यात भेटू शकतो. म्हणजे कसं जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैशामध्ये भेटण्याची खूप जास्त शक्यता आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुमच्या खात्यात पैसे अजून आले नाहीत, म्हणजे जो मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता तो तुम्हाला भेटला नाही, तर तुम्ही काय करावे. तर एक म्हणजे कसं सरकारने काय सांगितले होते की त्यांना ज्या पात्र बहिणी होती त्यांना सगळ्यांना पैसे वाटून झाले आहेत, आणि ज्यांना पैसे भेटले नाहीत त्या बहिणींनी समजून घ्या की आपला फॉर्म त्यांनी सरकारने अपात्र केला आहे, त्यांना आता पैसे भेटणार नाहीत. तर तरी पण जर काहींना वाटत असेल की माझा फॉर्म ओके होता आणि तरी पण मला पैसे भेटले नाहीत, तर त्यांनी खालील मी आता तुम्हाला काही उपाय सांगतो ते तुम्ही एकदा करून बघा. कारण कसं हे जर उपाय केले तर तुम्हाला म्हणजे कसं तुम्हाला जो मे महिन्याचा हप्ता आहे तो तरी भेटू शकतो. तर जे महत्त्वाचे उपाय ते मी आता तुम्हाला सांगतो. आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे का ते चेक करा, कारण DBT पेमेंटसाठी आधार लिंक असणे खूप महत्त्वाचे आहे. आणि दुसरा म्हणजे DBT ॲक्टिव्ह आहे का. काही वेळा DBT बंद असल्यामुळे पैसे म्हणजे कसं अडकले असतील किंवा होल्ड केले असतील तर ते पैसे म्हणजे आपल्या खात्यापर्यंत येत नाहीत. तिसरा म्हणजे बँक खाते चालू स्थितीत आहे का, म्हणजे कसं जुनं किंवा बंद खातं असल्यास आपल्याला पैसे येत नाही. म्हणजे कसं आपण खातं आधीचं खोले असतं आणि ते म्हणजे काय काम एखादा म्हणजे बंद पडले असते ते एकदा चेक करून बघा. आणि चौथं म्हणजे मोबाईल नंबर अपडेट आहे का ते तपासा. कारण कसं आपण कसं कधी कधी म्हणजे कसं पैसे आलेले असतात आणि आपण चेक करत नाही, फक्त आपण SMS ची वाट पाहतो. मग कधी कधी जर SMS आला नाही तर आपल्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात. म्हणून कसं आपण जी पासबुकची एंट्री आहे ते एकदा करून घ्या, म्हणजे कसं तेव्हाच आपल्याला समजेल की पैसे आले की नाही आले. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सध्या सोशल मीडियावर अनेक पोस्ट, मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. कोणी म्हणत आज पैसे येणार, कोणी म्हणतो उद्या पैसे येऊ शकतात. पण तुम्ही कोणत्याही अफवांवर लगेच विश्वास ठेवू नका, कारण कसं जोपर्यंत सरकारकडून अधिकृत माहिती म्हणजे कसं अपडेट आल्यानंतरच खरी माहिती आपल्याला स्पष्ट होते. म्हणून नेहमी जी सरकारची खरी आणि जी अधिकृत माहिती आणि सरकारच्या माहितीवरच आपण पूर्णपणे विश्वास ठेवायचा. तर चला, मी आशा करतो की हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि असाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत चला, धन्यवाद.